श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने झालेली कोकण भूमी आणि या कोकण भूमीमधील कणकवली तालुक्यामध्ये आज कैलासवासी बाळाभूमी धुमाळे कणकवली यांच्या राहत्या घरी श्री गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि त्या निमित्ताने भजन रसिकांचं मनोरंजन आणि समाज प्रबोधनावे या उद्देशाने 2020 डबलवारी भजनाचं त्यांनी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या सामन्यासाठी मी स्वतः कुमार स्वप्नील शंकर गोसावी श्रीलिंग पावणादेव प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट दारिस्ते तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि मला पक्वासात करतायत ते या सिंधुदुर्गातील शान मणिजी घाडेगावकर आणि तबला साथ करतायत त्यांचा दिंडी भजनामध्ये अव्वल नंबर असतो ते भूषण गाडे आणि माझी कोरस मंडळ आणि आजच्या रात्री उरता माझ्या जोडीला असणारे बुवा काय कणकवली म्हटल्यानंतर ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं ते प्रति परशुराम पंचाळ बुवा म्हणून त्यांचा आवाज आपण समजतो ते भजन सम्राट अभिषेक शिरसाट बुवा यांचे पट्ट्या शिष्य कुमार सुशांत दिलीप जोई आणि त्यांना पक्वासात करतायत ते तुषार शिंदे आणि तबला साथ करतायत ते ओंकार लवते आणि त्यांची कोरस मंडळी आम्हा दोन्ही भजन मंडळांना या ठिकाणी त्या बाप्पाची सेवा करण्यासाठी त्यांनी पाचारण केलं ते श्रीमान आमचे परममित्र संदीपजी मेस्त्री माऊली आणि त्यांनी माझ्या बारीसाठी नाव सुचवलं ते गुंडू सावंतबुवा यांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे। तसेच या धुमाळे परिवाराचे श्रीमान प्रसाद धुमाळे जयेश धुमाळे आणि समस्त धुमाळे परिवार यांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे। काय कणकवली म्हटल्यानंतर मानाची बारी म्हणून ज्या बारीला संबोधलं जातं ती धुमाळे परिवाराची बारी एकदा जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी। सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतो। महाराष्ट्राचेच नव्हे तर साऱ्या जगताचे आनंद दैवत 14 विद्या 64 कला घडवण्याच्या चरणी लीन होतो। विद्येची देवता सरस्वती मातेला त्रिवार वंदन करू माझी ग्रामदेवता पावनदेवी चरणी नतमस्तक होतो। गो ब्राह्मण प्रतिपालक परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्दा करू कणकवलीच्या परमपूज्य बाळचंद्र महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो। त्यांनी मला जन्म दिला त्या माई विद्याच्या चरणी लीन होऊन माझ्या गुरुमाऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन ते जमलेल्या तमाम माई बापांच्या चरणाची नतमस्तक होऊन अच्छा या 2020 डबलवारी भजनाच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। काय 21 दिवसाचा गणपती आहे 19 दिवस सॉरी 19 दिवसाचा गणपती आहे। काय आम्ही गेल्याच आठवड्यात मुंबईला गेलो आणि ताबडतोब आम्हाला फोन आला पण काय एका फोनवरती बुवा ही बारी ठरली पण मी माझं भाग्य समजतो आणि माझ्या दारिस्ते गावातील जी माझी मंडळी आहेत आणि माझ्या वाडवडिलांची मी पुण्य समजतो की मला या ठिकाणी हरिनाम करायला मिळतं कारण इथे डबलवारी करण्यासाठी जो तो बुवा बघत असतो की आम्हाला चान्स मिळेल आणि आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी तुम्ही संधी दिला। प्रथमतः सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे। काय सुशांत जोईल बुवा म्हटल्यानंतर देवगडात म्हणजे बुवांना मी काय वाईट बोलणार नाही काय कारण कणकवलीमध्ये काय बारी चालते आम्ही खूप ऐकलंय। अभिषेक शिरसाट बुवांचा सेम टू सेम आवाज तो म्हणजे सुशांत जोईला एकदा जोरदार टाळ्या घ्या। दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अजिबात त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला अजिबात राग दिसणार नाही अजिबात त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला राग दिसणार नाही। काय गणपती बाप्पा
आपण भाद्रपद शुद्ध चतुर्थी, गणपतीचे खरं तर माऊली 3 अवतार आहेत. एक म्हणजे पुष्टपती विनायक चतुर्थी जी दर महिन्याला येते. आता भाद्रपद शुद्ध चतुर्थी, मळीपासून पार्वतीने मातृपुत्र बनविला, मुंडके कापुणी गजासुराचे गणपती केले त्याला, तो हा भाद्रपद शुद्ध चतुर्थी. आणि तिसरा माघी गणेश जयंती आपण जी साजरी करतो. कश्यप ऋषी आणि आदितीचा पुत्र यांच्या पोटी ज्याने जन्म घेतला तो गणपती. गणपती म्हटल्यानंतर कोकणामध्ये पहिल्यांदा ज्यांचं नाव कानावरती घेतलं जातं ते काशीराम परबुवा. त्यांचं मी गाणं घेतोय आणि प्रार्थना घेतोय. काय जुन्या नियमानुसार बार्यप्पा माझ्याकडून 100% मी काय ना काहीतरी मला जेवढं येतं भजनाबद्दल, कारण हरिनाम मायबाप रसिकावर श्रेष्ठ आहे. प्रत्येक भजनी बुवा सांगत असतो, ह म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. वर्षानुवर्ष प्रत्येक बुवा तेच सांगत असतो, पण काहीतरी आपण वेगळं सांगितलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, ते वेडे वाकुडे गाईनं परी तुझाच म्हणविणं, मज राखे दिन राता वेद सात करी आता. आपण जे हरिनाम गातोय ते हरिनाम कसंही असू दे, वेड वाकडं असू दे, नाहीतर कसंही असू दे, पण आपण कोणत्या गतीने हरिनाम गातोय. आपण मनात स्वार्थ ठेवून हरिनाम गातोय की मनापासून हरिनाम गातोय, त्याच्यावरती मायबाप रसिक हो. भक्ती आणि हे भजन महत्वाचं आहे. प्रार्थना घेतोय, 100% मी भजनाच्या माध्यमातून काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद. पेटी थोडी कमी करा.
ओम ब्रह्मांड ध्वनी झाली, तेने माया प्रगटली, ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करुणी, चारि वेद कथियेले, ऋग्वेद सांगे कर्म, यजुर्वेद ज्ञान संपन्न, अथर्ववेद उपासना, सामवेद सांगे अमर मधुर संगीत गायन, अमर मधुर संगीत गायन, अमर मधुर संगीत गायन, अमर मधुर संगीत गायन, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते, हरिमला पुंडलीक वरदा, श्री पंढरीनाथ, श्री संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर, श्री जगद्गुरु तुकाराम, विघ्नहर्ता वक्रतुंड श्री गणपती गजानन, सत्य संकल्पाचा दाता सत्यनारायण, ग्रामदेवता लिंग पावना देवी, आई योगेश्वरी, श्रीसिद्ध महापुरुष आई तांबा देवी, परमपूज्य भालचंद्र, गो ब्राह्मण प्रतिपालक, परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजा हा मानाचा मुद्रा, संसार करून परमार्थ साधन करणाऱ्या, भजन कीर्तन नामस्मरणात रमणाऱ्या अशा येथील सर्व हरिभक्तांच्या चरणी या गुरुदासांचा सुप्रसिद्ध श्री गणेश दीपांचाळ, श्रीमान शंकर गोसावी, कोकण कला भूषण भजन सम्राट भजन महर्षी कैलासवासी चंद्रकांत कदम, काय आमचे भजन रामकृष्ण आणि मंत्रावरती आमचे मायबाप रसिक भजन आहे. तो राम समजायला सोपा आहे, उच्चारायला सुद्धा सोपा आहे, पण लिहायला सुद्धा सोपा आहे. पण तो कृष्ण उच्चारायला कठीण आहे आणि लिहायला सुद्धा कठीण आहे. कारण आपण लिहिताना कृष्ण लिहितो आणि म्हणताना आपण कृष्ण म्हणतो. जेव्हा भीष्म प्रतिज्ञा झाली तेव्हा दुर्योधनाने
त्या भीष्माचार्यांचे कान भरले की आपल्याला पांडव महागात पडतायत. तर भीष्माचार्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिकडे प्रतिज्ञा घेतली की उद्याचा सूर्यास्त होण्याच्या आधी पांडवांना आपण खलास करायचा. आणि ही गोष्ट श्रीकृष्णाला कळाली. श्रीकृष्णाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या बहिणीला बोलवलं, द्रौपदीला बोलवलं आणि सांगितलं तू आजच्या आत्ता जा आणि त्या भीष्माचार्यांना भेट. द्रौपदीने कोणताही विचार न करता रात्री अपरात्री ती रात्रीच्या वेळेला त्या भीष्माचार्यांकडे गेली आणि एवढ्या रात्री आपली सून महालाच्या दारी बघितल्यावर त्यांना पण आश्चर्यचकित झालं. तिने कोणताही विचार न करता ती त्यांच्या चरणापाशी गेली आणि भीष्माचार्यांनी तिला आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भाऊ. तेव्हा भीष्माचार्यांना कळालं की थोड्या वेळापूर्वी मी दुर्योधनाला सांगितलंय, प्रतिज्ञा घेतली की पांडवांना खलास करायचा आणि आता मी ते ला आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव. त्यावेळेला त्या भीष्माचार्यांना कळालं की कृष्ण समजायला कठीण आहे आणि तो हरी मायबाप रसिक हो, सुख देणारा तो हरी आहे. एका तत्वी कळा दावी हरी, म्हणून प्रत्येकाने हरीला जवळ केलं पाहिजे. हरी म्हणजे कोण? पांडुरंग परमात्मा. त्या पांडुरंग परमात्म्याने सजीव आणि निर्जीव या दोन्ही गोष्टीचं सुद्धा त्याने कल्याणच केलंय. सजीव गोष्ट म्हणजे कोणती? तर आपण माणूस, आपलं त्याने कल्याणच केलं. जर आपण देवासमोर निस्वार्थीपणे जर आपण त्याची भक्ती केली. काय काय जणांचा अहंकार असता की माझ्यासारखं कोण नाही, काय काय जणांका असता माझ्यासारखं कोण नाही या जगात, पैसेवालो काय काय जणांका असता अहंकार. पण एक लक्षात घ्या, आपण जर 20 रुपये घेऊन देवाकडे गेलो आणि 20 लाखाची लॉटरी मागून गेलो भीक मागितल्यासारखी, तो देव आपल्याला प्रसन्न नाही होणार. पण आपण जर कोणाचं दुसऱ्याचं चांगलं केलं तर नक्कीच देव आपल्याला त्याचं फळ देणार, निश्चित आहे. आणि आपल्याला देव जे फळ देणार त्यांची बेरीज ही आपल्या कर्मामध्ये होणार आहे. कारण शेवटपर्यंत मायबाप रसिक आपल्याबरोबर कर्मच शेवटपर्यंत राहणार आहे. लक्षात घ्या. त्या पांडुरंग परमात्म्याने सजीव गोष्टीचं 100% कल्याण केलं, परंतु त्यांनी निर्जीव गोष्टीचं सुद्धा कल्याण केलं. लक्षात घ्या. म्हणून जेव्हा आपण पंढरपुरामध्ये जातो तेव्हा प्रथमतः त्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर प्रथमतः त्या विटेचं दर्शन घेतो, त्या निर्जीव विटेचं दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर त्या पांडुरंगाचं दर्शन घेतो. एवढी त्या हरिनामामध्ये ताकद आहे मायबाप रसिको. सगळ्या संतांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी सांगितलंय जपा हरी 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 विठोबा राखे अंतरी. तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय हरिपाठ करा, तोच खरा योग धर्म आहे. तर एकनाथ महाराजांनी सांगितलंय पुढे काय आहे माहित नाही, पण नामात सुख आहे. तर हरिनामामध्ये मायबाप रसिकावर सुख आहे. आमची या नारदाच्या गादीवर बसण्याची विद्वत्ता पण नाही हो. तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात. काय बुवा, तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, पण आम्ही जे सांगतोय ते तुम्ही मन लावून ऐकताय एकाग्रपणे. ह्याच्यातच आमचं मायबाप रसिकावर समाधान आहे. लक्षात घ्या. म्हणून नोटेशन सादर करतोय. काय पावसामुळे थोडा बारीला विलंब झालाय आणि 500 किलोमीटरवरून जर मी इथे आलोय तर 100% मायबाप रसिको मी काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार. कदम बुवा, पाटील बुवा, पांचाळ बुवा त्यांनी या ठिकाणी डबल वाऱ्या केल्या. मोठमोठ्या दिग्गज बुवांनी डबल वाऱ्या केल्या. नुसतं पंचरत्नांनी काय केलं हे सांगून उपयोगाचं नाही. पंचरत्नांनी जशी भजनं केली तशी आपण कुठेतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नुसती घमेंड असली म्हणजे झाली नाही. काय माणसाकडे पैसा जास्त आला किंवा कोणती गोष्ट जर त्याला जास्त येत असेल तर माणसाला घमेंड असते बघा. ती घमेंड मायबाप रसिक उपयोगाची नाही. कारण परमेश्वरवरून बघत असतो की कोण काय करतंय. आपली दोरी त्याच्या हातात आहे. तो जसा हलवणार दोरी तसा आपण हलणार मायबाप रसिको. आणि सुशांत जोईल बद्दल सांगायचं झालं तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहे. बरोबर खूप सारे 2-3 डबल वारे झालेत, पण 100% आम्ही दोन्ही बुवा या ठिकाणी पंचरत्नांचा वारसा घेऊन भारुडापर्यंत बारी करण्याची आमची हिंमत आहे बुवा. एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो आणि नोटेशनला सुरुवात करतोय. धन्यवाद. काय बुवा शांततेत बारी होते.
शांततेत बारी होते. काय कणकवली बाजार आहे. दोन्ही भुवन एकमेकांचा अंदाज आहे. काय देवाने प्रत्येकाला जशात तसं नाही बनवलं. हाताची 5 बोटं मायबाप रसिको श्रेष्ठ नाही, सारखी नाहीये. हाताची 5 बोटं कोणाकडे काय ना काहीतरी कमी असते. जर काय वाटलं तर मी 100% बोलण्याचा प्रयत्न करणार. मग मी बघणार नाही की पुढे काय होतं. या ठिकाणी आमचे परममित्र गुंडू सावंत बुवा यांचे पट्टशिष्य योगेश पाडवे बुवा आले. तिकडे जोरदार टाळ्या होते. तसेच आमच्या गावची शान भरत हळवे बुवा या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आमच्या दारिस्ते गावातून खूप सारी मंडळी आले आहेत. तसेच मदन गुरव बुवा सुद्धा या ठिकाणी. सर्वांचे आभार मानतोय. धन्यवाद. करीतो वंदना
मप म मप म मप सारे रे सारे रे सारे
धन्यवाद. सन्माननीय संजय पांचाळबुवा कणकवली यांच्याकडून बहुमूळ असं 51 रुपयाचं पारितोषिकाला स्वीकारतो. धन्यवाद. उदय राणेभाऊ यांच्याकडून पक्वाद्वादक मनीष गाडी यांच्यासाठी 200 रुपयाचं बक्षिसाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.